आहेस तू? स्वामी, साक्षात तुम्ही हे रूप धारण करून आला होता तिथे? स्वामी, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. शिवशंकर शंभा. तुम्हाला डोळे उघडून पाहता येत नाही का? कळत नाही का तुम्हाला कोण लुबाडतंय, कोण फसवून जातंय? डोळे उघडे ठेव, डोळे उघडे ठेव. स्वामी, मी चुकले. इथपर्यंत पोहोचले म्हणजे मला वाटलं आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. पण नाही, हा सुद्धा एक तुमच्याच परीक्षेचा भाग होता. स्वामी, अजून किती परीक्षा घेणार आहात माझी? कधी थांबणार आहे हा प्रवास? जोवर उत्तीर्ण होत नाही तोवर. आता जोवर तू उत्तीर्ण होत नाही तोवर स्वामी तुझी परीक्षा घेणार. तू रे चल, देऊन टाक सगळ्यांना यांचं. हो. मला माफ कर. बाबा, तो माणूस ज्याने आपली फसवणूक केली त्याचं परिवर्तन त्या माणसाने केलं, असं काय सांगितलं असेल त्याने? खरंच स्वामींची लीला कधी औषधासारखी तर कधी दंडासारखी आहे. मला अजून समजायचं आहे, पण आता डोळे उघडे ठेवे. अक्कलकोट मध्ये येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. इथे प्रश्न संपतात आणि उत्तर सुरू होतात. हो, खरंय स्वामी, माझ्या मनातले अनेक प्रश्न मिटले. अक्कलकोटच्या भूमीला नमस्कार केल्यावर मन शांत झालं. पण अजूनही तुझ्या मनामध्ये काही प्रश्न घोळतायत, बरोबर ना? हो स्वामी, प्रश्न म्हणजे अक्कलकोटची माती अद्भुत आहे हे आम्ही अनुभवलं. पण मनात विचार आला की इथलं पाणीही दैवी असणार, अमृतासारखं. साक्षात जिथे तुमचा वावर आहे तिथलं पाणी पवित्रच असणार ना? हो. अहो, स्वामी तर सांगतात अक्कलकोटमध्ये पवित्र नद्यांचा वास आहे. त्या नद्या इथल्या भूमीमध्ये मिसळून इथली सगळी माती अत्यंत पवित्र करतात. इथल्या प्रत्येक घरातलं पाणी पवित्र आहे. असं म्हणतात की त्या पवित्र नद्यांचा अंश इथल्या थेंबाथेंबात आहे. काय अद्भुत आहे हे. पण स्वामी, आम्हाला या पवित्र नद्यांचं दर्शन कसं होणार? स्वामींनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाही. इथे सगळं स्वामींच्या मर्जीनुसारच चालतं. बर, तर सगळ्यांची इच्छा आहे अक्कलकोट मध्ये वाहणाऱ्या पवित्र गुप्त नद्यांच्या दर्शनाची. ठीक आहे, शिवशंकर शंभो. बघा तुमच्या मागे. ठेवा इथे. बाहेर जा. अक्कलकोट मधल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला पवित्र नद्यांचं दर्शन होईल. चला.
श्री स्वामी समर्थ. गुरु की सुनोगे तो मंजिल पाओगे, वरना भटक रहे हो, भटकते रह जाओगे. शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी ताई, समर्थ. तुम्ही स्वामींचं नाव घेतलं? हो अक्कलकोटला चाललाय का? हो, माझ्या बाबांना स्वामी चरणी नेते. त्यांच्या कृपेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. जाऊ नका, का? मी पण अक्कलकोटहूनच आलो. नका जाऊ अक्कलकोटला. अहो पण तुम्ही असं का म्हणताय? स्वामी आता अक्कलकोटमध्ये नाहीयेत. नाहीयेत म्हणजे? अहो ते सगळ्या गुरुस्थानांच्या भ्रमंतीवर गेलेत म्हणे. 6 महिने तरी परत येणार नाहीत. 6 महिने? म्हणजे तोवर माझ्या बाबांचं काय होणार? त्यांच्यावरती स्वामी कृपा होणार नाही का? कसं असतं ना, स्वामींच्या मनात नसेल तर ना प्रवास पूर्ण होतो ना त्यांचं दर्शन. ज्याचं नशीब नाही त्याला वाट सापडत नाही. आणि आता तर स्वामीच अक्कलकोटमध्ये नाहीयेत. मग का पायपीट करताय उगाच? परत फिरा आणि वेळ वाचवा. चला, मी येतो. सिद्धी, आता काय करायचं? माझं काही खरं नाही. मला इथे सोड आणि घरी जा आता तू. बाबा, असं नाही म्हणायचं. स्वामी आहेत ना आपल्या सोबत. तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा, तुम्ही नेहमी सांगायचात, जर निर्णय घेता येत नसेल ना तर आपल्या मनाचं ऐकायचं. आणि स्वामी अक्कलकोटमध्ये नसतीलही, पण त्यांचं अस्तित्व अक्कलकोटमध्ये सदैव आहे. कुणी सांगावं, ही सुद्धा स्वामींचीच परीक्षा असेल तर? आपला विश्वास तपासायला ठेवलेली. चला बाबा, आपला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. आपण निघूयात. शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. अहो बाळाप्पा भाऊ, स्वामींनी सांगितलंय पवित्र नद्यांचं दर्शन होईल. पण ह्या पवित्र नद्या कुठं लपल्या असतील काय माहित. हो ना, स्वामींचं वचन अक्षरशः खरं असतं, पण त्यामागचा अर्थ कधी कधी आपल्याला कळत नाही. स्वामींनी सांगितलंय अक्कलकोटच्या कुठल्याही भागात जा. मग आपण इथे का थांबलोय? कारण तसं अजून ठिकाण सापडलं नाही आणि काही संकेतही मिळाला नाही. स्वामींचा संकेत यावेळेस का ओळखता नाही याला आपल्याला? हे पहा, आपण सगळे पवित्र नद्यांचा शोध घेतोय. आपण ते साध्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या डोळ्यांनी शोधायला हवं. मनाच्या डोळ्यांनी? ज्या डोळ्यांनी आपण स्वामींचं रूप पाहतो तेच आपल्या मनाचे डोळे. पवित्र नद्या श्रद्धेचा प्रवाह आहेत, ज्या प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनातून वाहतात. जिथे अहंकार आटतो तिथे पहिली नदी उगम पावते विनम्रतेची. जिथे वाणी शांत होते तिथे दुसरी नदी वाहते श्रद्धेची. असं करत करत 7 भावनांच्या नद्या आपल्या आत आहेत. म्हणजे आपण पाण्याचं नव्हे तर अनुभवांचं दर्शन घ्यायचं आहे.
स्वामींची लीला किती अद्भुत आहे ना. आपण बाहेरचं शोधतो पण ते आपल्याला आपल्या अंतर्मनातलं दाखवतं. ज्याला अंतर्मनातली शांतता सापडते त्यालाच त्या पवित्र नद्यांचं दर्शन होतं. अक्कलकोटला विद्यानगरी प्रमाणे प्रज्ञापुरी म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. अक्कलकोट मध्ये आल्यावर बुद्धीला ही चालना मिळते. अरे बुद्धीने विचार तर करा. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो अख्खं गाव पालथं घातलं पण काहीच सापडलं नाही. गावातली सगळी मंदिरं फिरूयात का? मंदिराची जागा पवित्र असते, तिथंच पवित्र नद्यांचा वास असू शकतो. स्वामींच्या कृपेचा उगम तिथूनच होत असेल कदाचित. मी काय सांगतो ते नीट ऐका. बाळप्पा भाऊ, मला असं वाटतंय तुम्हाला ह्याच्यातलं काही कळणार नाही. आपण असं करूया, खंडोबा मंदिराकडे जाऊया. काय होणार आहे खंडोबा मंदिराकडे जाऊन? हा, बाळाप्पा भाऊ, अक्कलकोट मध्ये हा अचानक धरणीकंप कसा होतोय? हा भूकंप कसा झाला? असा धरणीकंप का होतोय? हा काहीतरी स्वामींचा संकेत असावा. धरणीकंप होतोय. आपण पळून जाऊया इथून. कुणीही कुठेही जायची गरज नाहीये. शांत होईल हे. स्वामी, हे कसले संकेत आहेत? पवित्र नद्यांच्या दर्शनाआधी ही अक्कलकोटची भूमी का हादरते? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसला तरी आवाज ऐकू येतो. हो हो, मलाही आवाज ऐकू येतोय. पाण्याचा आवाज असेल का? ही भूमी आपल्याशी काहीतरी बोलते. खरंय, हा पाण्याचाच आवाज आहे. मला स्पष्ट ऐकू येते. नदीच वाहते इथून. हो हो, मलाही खळखळाट ऐकू येतोय. ज्याची प्रचिती घेतल्याशिवाय श्रद्धा पूर्ण होत नाही, ती आज मिळाली. हीच ती अक्कलकोटची भूमी, जिथं पवित्र नद्या जमिनी खालून वाहतात. या गुप्त नद्या जमिनी खालूनच वाहत असणार. आपल्याला आधीच कळायला हवं होतं हे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळाप्पा भाऊ, तुम्ही किती भाग्यवान आहात. अशा पवित्र भूमीत राहता, स्वामींच्या सहवासात जगता, अशा या लीलांचा दररोज अनुभव घेता तुम्ही. आज आम्हाला ती अनुभूती मिळाली. ही लीला आयुष्यभर लक्षात राहील. पवित्र नद्यांचं दर्शन अजून झालं नाहीये. आपण फक्त ऐकलं. अहो, पाहिलं कुठे? प्रत्यक्षात काहीच पाहिलं नाही आपण. आपण विहिरीमधनं पाणी घेऊन जाऊया. विहिरीचं पाणी? अक्कलकोटच्या प्रत्येक विहिरीचं पाणी पवित्र आहे. आपण तेच पाणी या कलशांमध्ये भरून नेऊया. स्वामींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, दर्शन डोळ्यांनी होत नाही, ते अंतर्मनाने घडतं. म्हणून तू उत्तम शिष्यस बाळा. तुमच्या बुद्धीला चालना दिली
आता कोणाच्या तरी बुद्धीला धडा घालून द्यायचा आम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सिद्धे, अजून अजून थोडी विश्रांती घे. नाही बाबा, आपण आता विश्रांती नको घेऊयात. स्वामी, पाय दुखतायत आणि दमही लागतोय, पण मी थांबणार नाही. तुमच्या कृपेवरती मला पूर्ण विश्वास आहे. सिद्धी, दूर दूर कुठून येतोय? दूर येतोय. मलाही काही कळत नाहीये बाबा. तिकडे कुठे आग लागली असावी. स्वामी, हा धूर कुठून येतोय? हा धूर वाढतच चाललाय. काही दिसतच नाहीये. श्वास श्वास घेता येत नाहीये. स्वामी, ही सुद्धा तुमची परीक्षा असेल तर मला आणि माझ्या बाबांना सामर्थ्य द्या. या धुरात तुमच्यावरचा विश्वास असा हरवू देऊ नका स्वामी. स्वामी, स्वामी तुम्हीच सांभाळा. श्री स्वामी 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 रक्षण करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, विहिरीतून पवित्र पाणी आणलंय. यामध्ये अक्कलकोटच्या पवित्र मातीचा आणि नद्यांचा अंश सामावलेला आहे. पण स्वामी, अजून त्या पवित्र नद्यांचं दर्शन झालं नाही. आमचं मन अजूनही भरलं नाही. शिव शंकर शंभो. बाळा, ठेव कलश खाली. शिव शंकर शंभो. गोपाळा, शिव शंकर शंभो. स्वामी, हे सगळे कलश जमिनीत चालले. स्वामी, हा दिव्य खेळ आम्ही फक्त पाहतोय, पण समजत नाहीये हा कोणता प्रवाह आहे.
बाळ्या, पवित्र नद्यांनो, या आणि प्रतिकात्मक रूपात या सगळ्यांना दर्शन द्या.